आपल्याला श्रीमंत होण्यासाठी मी काही वास्तुशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय तोडगे आणि उपाय सांगत आहे। आतापर्यंत मी अनेक प्रकारचे उपाय तुम्हाला सांगितले, पण तुम्हाला लवकर श्रीमंत होण्यासाठी आणि धनसंपत्ती प्राप्त करण्यासाठी, तुमच्या घरातला ताणतणाव जाण्यासाठी उपायाची मालिका सुरू केलेली आहे। अनेक प्रकारचे तोडगे, अनेक प्रकारचे उपाय मी तुम्हाला सांगत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला लवकर श्रीमंत होण्यासाठी आणि घरामध्ये पैसा येण्यासाठी एक उपाय सांगणार आहे। हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि उपाय काय जास्त अवघड नाही, उपाय सोपा आहे, फक्त तुम्हाला तो करायचा आहे आणि केल्यावर तुम्हाला त्याचा परिणाम 100% जाणवेल। तर उपाय काय आहे सांगतोच, एकदा व्हिडिओ बघा। नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे नातवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या। तर उपायाकडे वळूया। तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल, तुमच्या घरातलं दारिद्र्य कायमचं नष्ट करायचं असेल, तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा बाहेर घालवायची असेल तर उपाय सांगणार आहे। हे बघा, तुम्हाला एक वस्तू दाखवतो, तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास बसणार नाही। ही वस्तू काय बघून घ्या। काय या वस्तूचं नाव? लसूण। याला गार्लिकसुद्धा म्हणतात, होल गार्लिक, याला लसूण म्हणतात। आणि ह्या लसणाचा उपाय तुम्हाला करायचा आहे ना मजेशीर गोष्ट। तुम्हाला असं वाटतं ना महाराज काही पण बोलायला लागलेत, काही पण नाही। आपल्या आयुर्वेदामध्ये, आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये याचे उल्लेख सापडलेत। या लसणाचा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरातलं दारिद्र्य कायमचं नष्ट होईल। तुमच्या घरामध्ये पैशाचा पाऊस पडेल। पाऊस पडेल म्हणजे काय? तुम्ही कमवलेला पैसा टिकेल। तर याचा उपाय कसा करायचा, काय करायचं हे सगळं सांगण्या अगोदर तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि मी जो उपाय सांगत आहे हा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने कुणालाही फसवण्याचा आमचा अजिबात हेतू नाही आहे। हा उपाय ज्याला पटेल त्यांनी करावा आणि जर तुम्हाला काही फरक पडला असेल तर आमच्याशी संपर्क साधावा। तर हा उपाय जर तुम्ही केला लसणाचा, कशा पद्धतीने करायचा तुम्हाला सांगतो। सुरुवातीला एक लसूण घ्यायचा आणि असा लसूण फोडल्यावरती अशा त्याच्या 7 पाकळ्या करायच्या, एक 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 अशा 7 पाकळ्या गोळा करायच्या आणि या 7 पाकळ्या एका काडीमध्ये ओवायच्या। एका काडीमध्ये खोसून 7 पाकळ्या उभ्या करायच्या आणि ह्या 7ही पाकळ्या तुमच्या दारातल्या खिडकीच्या काठावरती ठेवायच्या। आणि खिडकीच्या काठावरती जर आपण लसणाच्या काड्या ठेवल्या आणि त्याच काड्या संध्याकाळी आपल्या झोपण्याच्या ठिकाणी उशाला किंवा गादीखाली म्हणा, कॉटखाली म्हणा, आपण जिथे झोपणार आहे त्या अंथरुणाखाली ह्या लसणाच्या पाकळ्या ठेवायच्या। आणि हा उपाय जर तुम्ही 31 दिवस केला, 31 दिवस म्हणतो बरं का, तर हा उपाय जर तुम्ही 31 दिवस केला तर तुमच्या घरातलं दारिद्र्य नष्ट होईल आणि तुम्ही सुखी आणि समाधानी जीवन जगू शकाल। तर आहे ना मजेशीर उपाय, करू शकता ना तुम्ही उपाय हा। बरं, उपाय करायला काही खर्च लागणार नाही। हा आहेच थोडं 80 रुपये पाव सध्या बाजारात भाव चालू आहे याचा, आहे थोडं महाग, पण तुम्हाला एकाच कांडीचं काम आहे आणि रोजच्या रोज लसूण आपल्याला बदलायचा आहे। एकच लसणाची कांडी आपल्याला 7 पाकळ्या रोज बदलायच्या आणि त्या शिल्लक ज्या पाकळ्या राहतात, आता समजा उद्या दिवसभरात रोज पाकळ्या बदलायच्या, दुसऱ्या दिवशी जर आपल्या दुसऱ्या पाकळ्या ह्याच्यात ह्या पाकळ्याचं काय करायचं, तर ह्या पाकळ्या आपल्याला चुलीमध्ये टाकून द्यायच्यात, संपला विषय। रोज नव्या पाकळ्याचा आपल्याला उपाय करायचा आहे आणि हा उपाय केला की तुमच्या घरात 100% फरक जाणवेल। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा। रामकृष्ण हरी।